निवडणुकीला सामोरं जात असताना आपले काही मुद्दे बाजूला सुद्धा ठेवावं लागतात, तडजोड करावं लागते, बरोबर घ्यावं लागतं. त्यांनी तसा तो माझा जो आग्रह होता की तुम्ही चर्चा करा त्यांच्याबरोबर, त्यांना बरोबर घ्या, तो त्यांनी मान्य केलेलं नाही. ही पहिलं गोष्ट लक्षात घ्या. परिणाम तर शेवटी असा असतं की प्रत्येकजण आपल्या अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत असतात. तसा अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न तिथल्या काँग्रेसच्या मंडळीने केला. आघाडी म्हणूनच अहिल्यानगर शहराची निवडणूक लढतो आहोत. त्या दृष्टीने संवाद सुद्धा सुरू आहे आणि माझ्या मते योग्य पद्धतीने पुढे आम्ही जात आहोत. महाविकास आघाडीला सोबत वंचित बहुजन आघाडीला स्थान देण्यात येत नाही, पद्धतीला बोलवलं जात नाही आणि त्यामुळे कुठेतरी स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये पण जागा वाटपावरून काही बैठका घेण्यात आल्या, पण जुळवाजुळव होत नाही. नाही, होईल ना जवळजवळ. शेवटी असं असतं की यामध्ये आग्रह तर प्रत्येकाचा असतो. जास्त जागा मिळाल्या पाहिजे. प्रत्येकजण म्हणतो ही जागा माझी चांगली आहे, मला द्या. इथं असतं, कोणत्याही पक्षात असतं, कुठेही असतं. ती चर्चा होईल, परंतु तिथे निवडून येण्याची शक्यता ज्याची आहे जास्त, ती त्यांनी द्यावी एवढी अपेक्षा तर करावी लागेल आणि तशी चर्चा करून निर्णय घेऊ. वंचितच्या बाबतीत मी अद्याप आमचे जे इथे नेते मंडळी काम पाहते त्यांची चर्चा झाली नाही. योग्य पद्धतीने चर्चा करून घेईल. नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या, जामखेड महाविकास आघाडीला एक धक्का लागलाय रोहित पवारांना, पण त्यांनी काँग्रेसवरती आरोप केले, भाजपची युती म्हणून काँग्रेस. मला ते समजलं त्यांचं, त्यांनी ट्विट केलंय का काय मला कुणीतरी पाठवलं आहे. असं आहे की खरं म्हणजे त्यांनी थोडंसं समाधान व्यक्त केलं काँग्रेसबद्दल. यामध्ये त्यांना मी म्हणत होतो की तुम्ही जामखेडचे आमचे काँग्रेसजन जे आहे त्यांच्याबरोबर संवाद ठेवा, त्यांच्याशी बोला. पण त्यांचं खूप नाराजी तिथल्या त्या नेतृत्वाच्या बाबतीत होती. त्या विधानसभेला असं केलं तसं. असं आहे की शेवटी आपल्याला निवडणुकीला सामोरं जात असताना आपले काही मुद्दे बाजूला सुद्धा ठेवावं लागतात, तडजोड करावं लागते, बरोबर घ्यावं लागतं. त्यांनी तसा तो माझा जो आग्रह होता की तुम्ही चर्चा करा त्यांच्याबरोबर, त्यांना बरोबर घ्या, तो त्यांनी मान्य केलेलं नाही. ही पहिलं गोष्ट लक्षात घ्या. परिणाम तर शेवटी असं असतं की प्रत्येकजण आपल्या अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत असतात. तसा अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न तिथल्या काँग्रेसच्या मंडळीने केला. श्रीरामपूरमध्ये कुठेतरी भाजपने ताकद लावली होती, पण शेवटी श्रीरामपूर असेल, संगमनेर असेल, वाघाला सिंह वर्तन ठरलं. एक लक्षात घ्या, संगमनेर श्रीरामपूर आम्ही चांगलं जिंकलं. अभिनंदन तर केलं पाहिजे जनतेचंही, कार्यकर्त्यांचंही, उमेदवारांचंही. पण एक यामागे एक पार्श्वभूमी आहे ती सुद्धा लक्षात घेतली पाहिजे की संगमनेरच्या निवडणुकीमधलं यश हे केवळ आताच्या प्रचारावर नाही, तर 30 वर्ष सातत्यानं जे काम आम्ही संगमनेरमध्ये केलेलं आहे, प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. जितकं शक्य ती प्रत्येक गोष्ट चांगली करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शहर सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला, शांत ठेवण्याचा, बंधुभाव टिकवण्याचा प्रयत्न केला, सुविधा सगळ्या देण्याचा प्रयत्न. त्याचा खूप मोठा वाटा यामध्ये सुद्धा आहे. आणि श्रीरामपूरचा सुद्धा इतिहास जयंत ससाने जे नगराध्यक्ष होते किंवा आमदार झाले त्यावेळेचं त्यांचं जर काम पाहिलं तर खरं म्हणजे महाराष्ट्रात अनेक नगरपालिकेला ते मार्गदर्शन करत असत की कशा योजना आणाव्यात, कशा राबवाव्यात. एक आदर्श काम त्यांचं महानगरपालिकेत तिथे झालेलं होतं. हे जे कष्टाचा इतिहास आहे ना, हा डावलून चालणार नाही तुम्हाला. शेवटी ती कुठेतरी नोंद होत असते. अपेक्षा मात्र आमची साहजिकपणे एक असते की ज्यांनी कष्ट केले, मेहनत केली, चांगलंच करण्याचा प्रयत्न केला, त्याला जनतेनं थोडी उजवी दिली पाहिजे. ती दिलेली आम्हाला दिसते आहे. तर त्याकरता खूप वेळा भेटावं लागतं, विनंती करावं लागते, सांगावं लागतं परत परत की आम्ही हे केलंय, आम्ही ते केलंय. ही गोष्ट खरी आहे. आणि जे पैसे घेऊन येतात ते सुद्धा बरे मतं मिळून जातात काही न करता. असं ज्यावेळेस दिसतं त्यावेळेस मात्र दुःख होऊन जातं.